आमच्या सुळेवाडी सुंदरपूर या गावामध्ये आज आमच्या सप्ताहाचा चौथा दिवस असून या सप्ताहामध्ये आज पंगत ही संपूर्ण कुऱ्हाडे परिवाराची असून त्यांनी या पंक्तीसाठी महाप्रसादासाठी आज आपल्याला अतिशय असं उत्तम महाप्रसाद या ठिकाणी दिला आहे. कुळदाची जिलेबी, बाजरीची भाकरी, कांदा आणि मँगो असा शिरा असं अतिशय उत्कृष्ट जेवण या ठिकाणी संपूर्ण गावाला परिसरातील सर्व भाविकांना या ठिकाणी असा हा महाप्रसाद मिळाला. यांचे खूप खूप गावाच्या वतीनं आभार. धन्यवाद. खरंच या चौथ्या दिवशी महाप्रसादानिमित्त या ठिकाणी कोराडे, बर्डे आणि कुरणे परिवाराने बाजरीची भाकरी, जिलेबी आणि त्याबरोबर सुंदर असा शिरा या ठिकाणी महाप्रसाद म्हणून दिला होता आणि सर्वच भाविकांनी याचा लाभ घेतला. अतिशय सुंदर असा हा मेनू होता. अफलातून त्यांनी निवड केली होती. खरं तर 30-40 वर्षापूर्वी हा मेनू कोणी म्हणजे महाप्रसादाला देईल असं वाटतसुद्धा नव्हतं, परंतु आज लुप्त झालेला हा जो मेनू आहे हा पुन्हा एकदा याची चव सगळ्यांच्या जिभेवर खरोखरच पाहायला मिळाली. यासाठी या परिवाराने खूप मेहनतही घेतली होती. बघा, एवढं सगळं महिला मंडळ या ठिकाणी स्वयंपाकाला बाजरीच्या भाकरी जवळजवळ 1.5 क्विंटलचं बाजरीचं भाकरी या ठिकाणी बनवण्यात आल्या आणि त्या ठिकाणी जिलेबीसुद्धा. आता यासाठी किती मेहनत आहे तुम्ही बघू शकता. ही सगळी तयारी या कोराडे परिवाराने केली होती. सुंदर असं पीठ या कुळदाचं तयार झालेलं आहे मळून आणि मसाला त्या ठिकाणी तयार केलेला आणि त्यानंतर मग ही जिलेबी कुळदाची जिलेबी या ठिकाणी बनत असताना आता सिलेंडरचा तुटवडा आहे तर पूर्णपणे या ठिकाणी लाकडावरती म्हणजे चुलीवरती केलेला हा स्वयंपाक आणि याचं नियोजन खरंच वाखाणण्याजोगं होतं. पंक्तीमध्ये सर्वांनीच आता सुंदररित्या आस्वाद घेतलेला आहे आणि आश्चर्य वाटेल म्हणजे की आपण म्हणतो पण प्रत्येकाला हा जो महाप्रसाद आहे अतिशय आवडला आहे. लोक सर्वांच्या प्रतिक्रियासुद्धा जाणून घेतल्या आणि सर्वांना महाप्रसाद एक खूप आवडला आहे. सुंदर अशी चव याला होती आणि सर्वजण या महाप्रसादाचं सुंदररित्या आस्वाद घेतला आणि खूप छान गोड असं कीर्तन अचलपूरकर महाराजांचं झालं आणि त्यानंतर सुंदर असा या महाप्रसादाचा आस्वाद या ठिकाणी घेतला गेला आणि खरंच आगळं वेगळं नियोजन या परिवाराने करून दाखवलं आणि ही जिभेवर चव मात्र रेंगाळत आजच्या दिवशी राहिली, ती म्हणजे ह्या कुळदाच्या जिलेबीची. पुन्हा एकदा या परिवाराचं धन्यवाद, कारण यांनी एक आगळा वेगळा प्रयत्न केला आणि सुंदर नियोजन केलं. धन्यवाद. एकदम पब्लिक अशी मस्त पैकी खुश झालं की बॉस? मग आनंदाने जेव राहिली आहे ना. कोरड्यांची पंगत एकदम भारी. तुम्हाला कसं वाटतं? जेवण मिळालं